आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. विठुराया, तू आजवर प्रत्येक संकटातून आम्हाला वाचवत आलायस. तुझ्यावरचा विश्वास कधीच डळला नाही माझा. पण पण काही गोष्टी आहेत ज्यामुळे माझं मन अजूनही अस्वस्थ आहे. त्यातली एक गोष्ट म्हणजे माझ्या दादावर आलेला चोरीचा आळ. विठुराया, तू असं काहीतरी कर ना, त्याच्यामुळे त्याच्यावरचा डाग पुसला जाईल. पांडुरंगा, तुझी नित्य नियमाने सेवा करत आलो. कधी लबाडी केली नाही, कुणाचा हक्क कधी मारला नाही, चोरी मारी तर रक्तातच नाही. कष्ट करून पोट भरत आलो. मग माझ्या सगदेवाच्या नशिबात हा चोरीचा ह्यो कलंक आमच्या कपाळावर लागलेला आहे. पांडुरंगा, यो कलंक कधी पुसणार आहे? तो कलंक पुसला जाईल की नाही हे मला नाही माहित. भैरवीमय, पण आता तुमच्या आयुष्यावर मी असा काही कलंक लावायला जाणार आहे ना की तो आयुष्यभर पुसला जाणार नाही. विठुराया, हा कसला संकेत आहे? आत्ता काही अघटित घडू देऊ नकोस. भैरवी बाई, अगं तारा, तू पण आलीस होय? ये की आत, ये ये. कुणाच्या घरात बोलवतेस? कोणाच्या म्हणजे? भागवतांच्या? आमच्या ना. हो, हे घर खरंच तुमचं आहे? या घरावर किती कर्ज आहे माहित नाहीये का तुला? आणि हे कर्ज कुणाच्या जीवावर घेतलंय हेही विसरलीस? काय भैरवी माहिती, तुम्ही पण आमच्या घरातल्या कुणाच्या बी जीवावर एवढं कर्ज कधी मिळेल का? लायकी आहे का यांची? बरोबर बोललीस. नाही का यांची लायकी कर्ज उचलण्याची? आजवर तुम्ही जे काही केलं ते या भैरवीच्या जीवावर केलंय. त्यामुळे मी आजपासून ठरवलंय, हे घर माझं आहे. भैरवीबाई, आता हे काय समजा नवीन आपलं ठरलंय ना इतक्या वर्षापासून की सावना तुमच्यासाठी गायचं
आणि तुम्ही आमचा खर्च, आमचा घरचा समजा खर्च बघायचा ठरलंय ना वा? बरोबर. पण आता तुमची लेख फितूर झालीये. विश्वासघात केलाय सावलीनं माझा. तुमच्या लेखीमुळे माझ्या ताराला एवढ्या मोठ्या स्पर्धेत हार पत्करावी लागली आहे. जगन्नाथ सोबत मिळून प्लान केला ना तिने ताराला हरवण्याचा. मग आता त्याची शिक्षा भोगायला तयार राहा. नाही नाही, हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. माझी सावाशी वागणारच नाही बघा. गैरसमज तुमचा झालाय की आता इथून पुढे मी तुम्हाला या घरात राहू देईन. तुम्हाला या घराबाहेर मी काढणार नाही, हा तुमचा गैरसमज आहे. वा बाई वा, याला म्हणतात बरं मास्टर स्ट्रोक. एक घाव आणि 100 तुकडे. चला, गाशा गुंडायचा आणि इथून बाहेर निघायचं. काय काय बघताय काय? सांगितलं ना भैरवी माईंनी. निघायचं आता. चला चला, निघा सगळे घराबाहेर. चला बाई जरा बाबा तुम्ही. अहो निघा सुनबाई बिन बाई. जयंती, तूही निघायचंस. मी बरे मग असं काय करता? अहो या दोघांना सांगितलं ना तुम्ही आता घर सोडून जायचं म्हणून. अहो तुमचं नाही माझं तर. निघायचं लगेच. भैरवी बाई, असं नका हो करू. लई प्रेमानं उभारलंय आमचं एक घरट. थोडी तरी माणुसकी दाखवा, दया दाखवा. असं नका करू. आमच्या घरातनं काढू नका ना आम्हाला. सांगा ना. हो, मग ह्याचा विचार तुमच्या लेखीने करायला हवा होता. मला फसवण्याआधी तिच्या मनात विचार नाही आला की यानंतर मी तिच्या घरच्यांचं काय करीन. नाही केलं तिने तुमचा विचार. भैरवी माई, अहो ती तसं नाही काय करणार. आपण बसून बोलू ना. या बस. ती वेळ गेली. बसून बोलायची वेळ आता निघून गेली आहे. आता काहीतरी करायची वेळ. भैरवी माई, अहो असं करू नका. हो पावसा पाण्याचा दिवस आहेत आता. अहो आमचं घर तर तुम्ही याचं का मला घरात बाहेर काढलं तर आम्ही कुठं जाणार? हो असं कर भैरवी माई, तुमच्या पाया पडतो. असं माझ्या करू भैरवी माई. हा सगळा विचार तुमच्या लेखीने करायचा होता मला फसवण्याआधी. आता ती वेळ गेली. चला निघा सगळ्यांनी, निघा. अरे बघत काय बसलाय? फेका यांचं सामान बाहेर. तुमच्या सावलीच्या काव्यामुळे मला आज नाईलाजाने माझ्या मुलीचं लग्न त्या पिंकू शेट सोबत लावावं लागतंय. या आगीत मी एकटीच का जळू? आता ही आग लागलीच आहे ना, तर याच आगीने अख्ख्या जगाला आग नाही लावली ना, तर नावाची भैरवी वजे नाही मी.